सर नमस्कार. नमस्कार. हो. महाराज अभिजन नावाने एक यूट्यूब चॅनल मी चालवतो आहे. तर महा म्हणजे महाराष्ट्र, राज म्हणजे राजस्थान. अरे वा. तर महाराष्ट्र आणि राजस्थान यातल्या अभिजनांचा शोध घेऊन त्यांच्याबरोबर मी संवाद साधतो आहे. छान. तर आज आपल्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाचा दिवस म्हणूयात की कारण डेक्कन कॉलेजसारखं जे अभिमत विद्यापीठ आहे ज्याचा जगामध्ये नाव आहे त्याचे प्राध्यापक प्रसाद जोशी. नमस्कार. हो. तर प्रसाद जोशी सर हे उपकुलगुरू आहेत संस्थेचे आणि जी काही जागतिक दर्जाची संस्कृतमधली एक शब्दकोश बनवण्याचं किंवा डिक्शनरी बनवण्याचं जे काम चालतं त्याचे ते प्रमुख आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की डेक्कन कॉलेज एकंदरीत काय कार्य करतं आणि जगामध्ये डेक्कन कॉलेजचं जे कार्य आहे त्याचा ठसा कसा उमटलेला आहे. तर सर आपलं खूप खूप स्वागत महाराज चॅनलमध्ये. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की 1948 साली डेक्कन कॉलेजची स्थापना झाली त्यावेळी डॉक्टर सांकलिया यांच्या मनामध्ये नेमका काय विचार होता डेक्कन कॉलेज चालू करण्यामध्ये? हां, आता थोडासा आपण बदल करू ह्याच्यामध्ये. डेक्कन कॉलेजची स्थापना तशी 1821ला झाली. म्हणजे 200 वर्ष पूर्ण टिळकांनी वगैरे ते सगळं तो काळ आहे. हां, तो आधीचा कालखंड आहे. म्हणजे 200 वर्ष पूर्ण करून आता 3ऱ्या शतकामध्ये डेक्कन कॉलेज कार्य करत आहे. तर 1936 साली खरं तर डेक्कन कॉलेज काही कारणामुळे बंद पडलं होतं आणि 1939 साली ते पुन्हा सुरू झालं. तर ते पुन्हा जे सुरू झालं ते पदव्युत्तर संस्था आणि संशोधन संस्था म्हणून उदयाला आलं. हा एक फार मोठा भाग्योदय होता देशाच्या इतिहासातला. कारण हे जे डेक्कन कॉलेजचं रिव्हायवल झालं, पुनःस्थापना झाली, ते एक पदव्युत्तर संशोधन संस्था म्हणून झालं. आणि कोणता भाग्योदय याच्यात दडला होता तर ह्याच्यामध्ये भारतामध्ये 3 विषय हे नव्याने सुरू झाले या स्थापनेनंतर. पुरातत्वशास्त्र हा जो विषय आहे म्हणजे तसं ASI किंवा हे आधी होतंच, परंतु विद्यापीठ पद्धतीमध्ये म्हणजे ज्याला आपण औपचारिक शिक्षण प्रणाली म्हणू त्याच्यामध्ये पुरातत्वाचा समावेश हा डेक्कन कॉलेजच्या स्थापनेनंतर झाला आणि डेक्कन कॉलेजमुळे झाला. आत्ता ज्यांचं आपण नाव घेतलं ते डॉक्टर सांकलिया, ह.धी. सांकलिया ह्यांनी इथे पुरातत्वाची मुहूर्तमेढ रोवली आणि संशोधन सुरू केलं. संशोधनाच्या बरोबरच इथे शिकवायलासुद्धा MA आणि PhDचे पदव्युत्तर वर्गसुद्धा सुरू झाले आणि त्यामुळे भारतामध्ये पुरातत्वाचा एका विद्यापीठ पद्धतीने अभ्यास हा इथं डेक्कन कॉलेजमध्ये पहिल्यांदा सुरू झाला. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान. त्यामुळे भारतीय पुरातत्वशास्त्र जे आहे त्याचे एका अर्थाने जनकच हे डॉक्टर सांकलिया होते. तर सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की पुरातत्वशास्त्र म्हणजे इतर जसे शास्त्र आहे सायन्स ज्याला म्हणतो आपण की ज्याला काही नियम असतात तसं पुरातत्वशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे आणि इथे नेमकं पुरातत्वशास्त्रामध्ये नेमकं काय काम चालतं? बरोबर. पुरातत्वशास्त्र हे जे आहे ते प्राचीन अवशेषांचा अभ्यास करतं जे उत्खननामध्ये मिळतात. आता हे अवशेष जे असतात प्राचीन ते अनेक प्रकारचे असतात. म्हणजे मानवी सांगाडे मिळतात, त्यावेळच्या मानवाने तयार केलेल्या वस्तू मिळतात, पॉटरी ज्याला म्हणतो ते मिळतात, नाणी सापडतात, शिलालेख सापडतात. असं जे जे काही भौतिक पुरावे सापडतात, भौतिक पुरावे त्याच्या आधारे त्यावेळचा जनसमूह मानव कसा राहिला, त्याची संस्कृती काय होती ह्याचा अभ्यास केला जातो. हा पूर्णपणे शास्त्रीय असतो. जे अवशेष मिळतात त्यांचं कालमापन एका शास्त्रीय पद्धतीने केलं जातं. त्याचा सांगड सगळ्या इतर जे शास्त्र आहेत जसं केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, बॉटनी असेल, ह्या सगळ्या अवशेषांचा त्या शास्त्रांशी असणारा जो संबंध आहे त्याच्याशी सांगड घालून काही अनुमान काढले जातात, काही निर्णय घेतले जातात आणि आपली प्राचीन संस्कृती काय होती ह्याचा एक आराखडा हा बांधला जातो. हे पूर्णपणे शास्त्रावर आधारित असतं आणि भौतिक पुराव्यांच्या आधारेच आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास पुरातत्वशास्त्रामध्ये केला जातो.
हे डेक्कन कॉलेजमध्ये जे सुरू झालं, तर आत्ता मी जसं म्हटलं तसं आमच्याकडे 9 प्रयोगशाळा आहेत वेगवेगळ्या, आणि ह्या प्रयोगशाळांमध्ये ह्या अवशेषांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो, हे इथलं वैशिष्ट्य. आणि त्याचबरोबर हे जे अवशेष असतात त्यांचं एक खूप चांगल्या पद्धतीने संग्रहालय उभं केलं गेलं आहे, की जे संग्रहालय जे आहे आमचं, हे सुद्धा एक अभ्यासाचं संसाधन बनतं आणि त्याच्यातून हा अभ्यास केला जातो. तर सर मला असं विचारायचं आहे की आता आपण पुरातत्वशास्त्रावर आणखीन पुढेही काही चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामधला माझा पुढचा बेसिक प्रश्न असा आहे की आणखीन एक मोठं कार्य इथं चालतं, ते म्हणजे संस्कृत विभागाचं. तर संस्कृत विभागाची जी डिक्शनरी आहे ते गेले अनेक वर्षापासून चालू आहे. अगदी. तर त्याचं नेमकं काय महत्त्व आहे किंवा ते कशा पद्धतीने काम चालतं, किती लोक त्याच्यात इन्व्हॉल्व? बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा शब्दकोश संपादन किंवा डिक्शनरी एडिट करणं हे खूप अवघड काम चालतं, अवघड काम असतं. इतर कुठल्याही ग्रंथ संपादनापेक्षा कोश संपादन हे वेगळं असतं. त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे बारकावे, अनेक प्रकारची विद्वत्तेची कसोटी ही तिथे लागते. आता संस्कृत ही मुळातच प्राचीन भाषा आहे, म्हणजे जगातल्या सगळ्या प्राचीन भाषांमधली एक महत्त्वाची भाषा म्हणून संस्कृत आहे. आणि संस्कृत भाषेचं जे वाङ्मय आहे ते अफाट आहे. म्हणजे ग्रीक आणि लॅटिनची जर तुलना केली, कारण 2च भाषा तशा तुलना करू शकतो आपण त्यांच्याशी, त्या ह्या 2 भाषा आहेत, पण ह्यांच्यापेक्षासुद्धा ह्याचं वाङ्मय खूप मोठं आहे. म्हणजे आज प्रकाशित आणि उपलब्ध असणारं वाङ्मय, मुद्रित वाङ्मय, हस्तलिखितांमध्ये तर चिक्कार अजून पडलं आहे, जे आपण उजेडातच कधी आणलेलं नाही. तर आत्तापर्यंत जे कोश होते संस्कृतचे उपलब्ध, त्यातला एकही कोश असा नव्हता की जो सगळ्या मुद्रित वाङ्मयाचा आढावा घेईल, त्याच्यावर आधारलेला असेल, असा नव्हता. काही ठराविक कालखंड किंवा महत्त्वाची पुस्तकं, मेघदूत असेल, शाकुंतल असेल, वेद असतील, काही उपनिषद असतील, अशा ठराविक ग्रंथसंपदेवर आधारितच कोश उपलब्ध होते. परंतु वेदांपासून, म्हणजे अगदी पहिल्या पुस्तकापासून, पहिल्या ग्रंथापासून अगदी 18व्या शतकापर्यंत जे काही वाङ्मय इथं उदयाला आलं, विकसित झालं, त्या सगळ्याचा आढावा घेईल, त्यातल्या सगळ्या शब्दांचा समावेश असेल, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ या प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक कालखंडात कसा कसा बदलत गेला किंवा तोच राहिला असेल, असा सगळ्याचा परिपूर्ण विचार करेल असा कुठलाही ग्रंथ, कोशग्रंथ हा नव्हता, जरी बाकी कोशग्रंथ होते तरी. आता त्यावेळचे डेक्कन कॉलेजचे संचालक होते डॉक्टर सुमित्रा मंगेश कत्रे, की जे फार मोठे भाषाशास्त्रज्ञ होते, चांगले अभ्यासक होते, संस्कृतचे, मॅथमॅटिक्सचे, अशा अनेक विद्यांचे ते जाणकार होते. आणि त्यांनी असं म्हटलं की ही उणीव आपण भरून काढायला पाहिजे, आणि म्हणून त्यांच्या कल्पनेतून एक हा कोश साकार झाला की जो ऐतिहासिक तत्त्वावर आधारलेला असेल. ऐतिहासिक तत्त्वावर याचा अर्थ जिथे भाषेचा इतिहास सुरू होतो ते पहिल्या पुस्तकापासून अद्ययावत आजच्या पुस्तकापर्यंत सगळे ग्रंथ त्याच्यावर समाविष्ट करण्यात येतील, आणि अर्थ देताना कालक्रमाचं भान ठेवलं जाईल. हे क्रोनॉलॉजी म्हणतो, क्रोनॉलॉजीचा जो अर्थ सगळ्यात पहिल्यांदा मिळतो तोच दिला जाईल पहिल्यांदा. त्यानंतर प्रत्येक कालखंडात होणारा अर्थाचा विकास, अर्थाचं परिवर्तन, हे सगळं त्या शब्दाचं एक इतिहासच डोळ्यासमोर वाचकाच्या येईल अशा पद्धतीने मांडला जाईल. म्हणजे सहज कळणारा अर्थ, सोपा अर्थ पहिला द्यावा असं काही त्याच्यामध्ये नसेल. मग एखादा अर्थ किंवा एखादा शब्द कुठल्या कालखंडापुरता शिल्लक राहिला, भाषेच्या प्रवासात तो पुढे आला का नाही आला, त्याच्यात परिवर्तनं काय झाली, हे सगळं स्पष्ट होईल असं एक नोंद शब्दाची आणि अर्थाची करायची. आणि त्याच्यावर आधारित असा हा शब्दकोश बनवण्याची कल्पना ही डॉक्टर कत्रे यांनी मांडली, आणि स्वतः तो सुरूच केला त्यांनी. एका फ्रान्समधल्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही घोषणा केली आणि ह्या संस्थेमध्ये ते सुरू केलं. आता हा कोश इतका मोठा आहे तेच, कारण हा एका ज्या भाषेच्या वाङ्मयावर आधारला आहे, ते वाङ्मयच, ते साहित्यच खूप मोठं आहे. त्यामुळे कत्रे सरांनी जेव्हा हा कोश सुरू केला तेव्हा पहिली 25 वर्ष ग्रंथ वाचले गेले फक्त, आणि नव्याने वाचले गेले ह्या वास्तूत. आणि वाचत असताना त्यातल्या शब्दांच्या खुणा करून अधोरेखित करायचे ते शब्द, आणि ते शब्दांचं चयन करायचं, संग्रह बनवायचा. तर असे 22 लाख शब्द निघाले. आणि प्रत्येक शब्द वाङ्मयात कुठे आला आहे, त्याचे संदर्भ,
तर ह्या 22 लाखांचे संदर्भ 1 कोटीपर्यंत गेले. म्हणजे संदर्भ किती आहेत तर 1 कोटी आहेत आणि 22 लाख शब्द आहेत. मग तो शब्द कुठे आला आहे वेदांपासून आजपर्यंत ते सगळं आपल्याला कालक्रमानुसार कळतं. त्यामुळे इथे जे आहे ते सगळीकडे रेफरन्स म्हणून सगळीकडे त्याचा संदर्भ म्हणून वापरला जातो. त्यामुळे कुठलाही शब्द संस्कृत वाङ्मयात कुठे आला हा डेक्कन कॉलेज सांगू शकतं. मग 25 वर्षाच्या प्रयत्नानंतर हे स्क्रिप्टोरियम एक शब्दागार तयार झालं की ज्याच्यामध्ये सगळे शब्द हे असे मांडले गेले, लावले गेले, त्यांची रचना करण्यात आली आणि त्याच्या आधारे आता प्रकाशन आणि ह्याच्या आधारे आता प्रकाशनाचं कार्य 1976मध्ये म्हणजे तसं 73ला सुरू झालं, 76ला पहिला खंड प्रकाशित झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हे एक खंड प्रकाशित होत आले. तर सर म्हणजे कसं आहे की एक आवाका लक्षात येण्याच्या दृष्टीने हो की काय आहे की किती माणसं काम करतात, किती पुस्तकं साधारण किती पानं त्याच्यासाठी पब्लिश झालेली आहेत. आता सांगतो. आता ह्या क्रमाने आमच्याकडे 36 व्हॉल्यूम्स 36 खंड प्रकाशित झाले. आता इथं किती कार्य करतात तर असं आहे की हा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांनी पहिल्यापासून त्याला आधार द्यायचा असा निर्णय हा झाला. त्यानुसार महाराष्ट्र गव्हर्मेंटचे 22 पदं इथे आहेत. त्यातले सध्या 10च भरलेली आहेत, बाकीचे रिक्त आहेत. आणि सेंट्रल गव्हर्मेंट जे आहे केंद्र शासनाच्या द्वारे जे आम्हाला अनुदान मिळतं ते आता केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय जे आहे सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी दिल्ली त्यांच्या माध्यमातून येतं. तर नुकतंच मंत्री महोदयांच्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने ह्या केंद्र सरकारची जी पदं होती जी अनेक वर्ष रिक्त होती ती आता भरली गेली आणि त्याचं थोडं त्याच्यात एक बदल करून एक IKS EDS सेंटर म्हणून ते त्याचं रिव्हायवल झालं आणि ही सगळी पदं भरली गेली. ती सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही पदं आपल्याला मिळाली आणि आता ते 17 आणि हे 10 आणि बाकी काही कॉन्ट्रॅक्ट असे 34 जण आत्ता इथं कार्य करत आहेत. ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे आत्ता जर मी म्हटलं 6000 पानं आमची छापून झाली आहेत आणि मोनेर विल्यम्स म्हणजे 6000व्या पानावर आमचा जो शब्द आहे तर तो मोनेर विल्यम्सच्या डिक्शनरीमध्ये 35व्या पानावर असेल. म्हणजे त्यांची 35 ते 40 पानं म्हणजे आमचे 6000 पानं एवढा व्याप आमच्या ह्याचा आहे. कारण ह्याच्यामध्ये आम्ही उदाहरणं सगळी देतो. तो शब्द कुठे आला आहे त्याची सगळी उदाहरणं कोटेशन्स ही दिली जातात. त्यामुळे एक व्हॉल्यूम साधारण 2000 शब्दांचाच असतो. 150 ते 250 पानांमध्ये असा तो असतो. त्यामुळे व्याप्ती खूप मोठी आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ सगळे शब्द संपादनं सुरू केल्यापासून आम्ही अभिन्न ह्या शब्दापर्यंत आलो. म्हणजे या अक्षरामध्ये आम्ही अजून संपादन आमचं चालू आहे. आता ह्याच्यामध्ये खूप बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून आम्ही डिक्शनरी एडिटिंग सुरू केलं. केंद्र सरकारच्या DSTने आम्हाला एक अनुदान दिलं आणि CDAC ही जी संस्था आहे त्यांच्या सहयोगाने एक चांगलं सॉफ्टवेअर एडिट करण्यासाठी आणि हे प्रिझर्व करण्यासाठी म्हणून तयार झालं. त्याचे 3 कॉम्पोनंट्स आहेत. आत्तापर्यंत जे व्हॉल्यूम्स आमचे प्रकाशित झाले सगळे 36 व्हॉल्यूम्स त्यातल्या सगळ्या शब्दांचं एक चांगल्या पद्धतीने सर्च करता येईल, शोध घेता येईल. शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचे कालखंड, त्यांचे व्याकरण, उद्धरणं कुठल्याही पद्धतीने 10 पद्धतीने शोधू शकतो. म्हणजे तुम्हाला असं हवं असेल की शंकराचार्यांच्या वाङ्मयातलाच मला हा शब्द हवा आहे, बाकी कुठला नको, तर तेवढाच तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर दिसेल, तेवढाच तुम्हाला संदर्भ देतील. असं म्हणलं की 11व्या शतकातले शब्द हवेत, अमुक एक शब्दाचा मी अभ्यास करतो आहे, अग्निशब्द 11व्या शतकात आहे का, तर तो तुम्हाला फक्त 11व्या शतकातलेच मिळेल. एखादा व्यक्ती म्हणेल की मला सगळी विशेषणं हवी आहेत, तर विशेषण म्हणून अग्निशब्द कुठे आला असेल तर ते मिळेल. संस्कृतमध्ये समास असतात, मग समासातलं दुसरं पद, उत्तर पद, तिसरं पद इथे कुठे तो आला आहे का, तेवढंच फक्त हवं आहे, तसे सापडता येईल. एखाद्या विशिष्ट लेखकाचेच शब्द हवे असतील, ऑथर इंडेक्स असं म्हणतो की कालिदासाने हा शब्द वापरला आहे का, एवढंच मला सांगा, तर ते तुम्हाला मिळेल. भवभूतीने हा शब्द कोणत्या अर्थी वापरला आहे, तर तेवढंच तुम्हाला हवे असेल तर तेवढं मिळेल. असं ग्रंथकार, ग्रंथ, कालखंड कुठल्याही पद्धतीने व्याकरण अशा शब्दांचा आता शोध घेता येऊ शकतो.
त्यामुळे हे सगळं झालेलं काम एका पोर्टलवरती आणणं हा ह्या DST प्रोजेक्टचा श्री कोशश्री असं नाव त्याला आम्ही दिलं, त्याचा पहिला भाग, एक भाग. दुसरा भाग असा आहे की हे काम करत असताना जे संपादक आहेत, आमची जी एक संपादकांचा गट आहे, संच आहे, त्यांना हे सगळं वापरून ॲटोमॅटिक करता येईल. हाताने लिखाण किंवा अरेंजमेंट जे असते पुढे मागे करणं, कालक्रमाने लावणं, हे सगळं काम मशीनद्वारे होईल असा आर्टिकल ऑथरिंग टूल हा त्याचा दुसरा भाग. आणि तिसरा भाग जरा भविष्याच्या योजनेमध्ये आहे, क्राऊड सोर्सिंग. म्हणजे डेक्कन कॉलेजमध्ये आम्ही एक मर्यादित 30, 35, 40 असो काम करणारे, पण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठलेही विद्वान काम करत असतील, संस्कृतचं कार्य करत असतील, तर त्यांचा ज्ञानाचा फायदा करून घेऊ हा कोश अधिकाधिक गतीने, अधिकाधिक हातांच्या मदतीने पुढे जावा, याच्यासाठी क्राऊड सोर्सिंग हा एक तिसरा भाग ह्या कोशश्री योजनेमध्ये आहे. मग कदाचित काही संपादनाचं काम बाहेरून आम्हाला उपलब्ध असतील तर ते आम्हाला करून देतील, वेगवेगळ्या ठिकाणून आम्ही करू, आणि याचं कॉर्डिनेशन, एक समन्वय करून प्रधान संपादनाचं कार्य इथं चालेल. असा एक भावी योजनेचा भाग आहे की जेणेकरून हे पटकन संपेल, कार्य पूर्ण होईल. तर सर, अत्यंत महत्त्वाची माहिती जी साधारण व्यक्तीला माहिती नसते अशी तुम्ही आत्ता दिलेली आहे. बरोबर. तर मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे जातो, ते म्हणजे आर्किओलॉजी किंवा उत्खननशास्त्र आणि एक इतिहास संशोधन करणारा व्यक्ती ह्याच्यामध्ये सूक्ष्म भेद काय आहे? म्हणजे एक इतिहासातलं संशोधन आहे, एक इतिहास लिहिणारा व्यक्ती आहे किंवा इतिहासाचं संशोधन करतो आहे, आणि एक आर्किओलॉजिस्ट एक संशोधन करतो आहे. तर त्याचे जे काही परिणाम येणार आहेत किंवा आपण त्याचा पुढे जो रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक काय असतो? तसा मी इतिहासाचाही अभ्यासक नाही किंवा आर्किओलॉजीचाही अभ्यासक नाही. माझा अभ्यासाचा विषय संस्कृत आणि त्यातही व्याकरण भाषा असा आहे. परंतु इतिहासाचे अनेक संसाधनं असतात. जसं वाङ्मयीन पुरावे आहेत, भौतिक पुरावे आहेत, तसं अनेक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ठरवतात आणि हे पण ठरवतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे इतिहासाचे जे काही वेगवेगळे कालखंड आहेत, प्राग इतिहास पूर्व कालखंड, तर हे सगळ्याचा विचार आर्किओलॉजीमध्ये होऊ शकतो. पण इतिहासाचा अभ्यास करणारे एका जिथून त्यांना वाङ्मय सुरू होईल, त्यांचे कालमापनाचे निकष काही वेगळे असू शकतात, कुठून इतिहास सुरू होतो. इतिहासाच्या पूर्व अवस्था ज्या आहेत आर्किओलॉजीमध्ये, त्याचंही म्हणजे स्टोन एजपासून अगदी पहिल्या दिवसापासून सगळं आर्किओलॉजी सुरूच होतो काम. भौतिक पुराव्यांवर आधारित ते जास्त असतं, तर त्यातले तज्ज्ञ जास्त ह्यातला फरक सांगतील. नक्की सर. असं आहे. आपला पुढचा माझा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत डेक्कन कॉलेजने अनेक जागतिक कीर्तीचे संशोधक निर्माण केले आणि त्यांचं जगामध्ये आजही सन्मानाने नाव घेतलं जातं. त्यापैकी काही लोकांचं जर आपल्याला काय आठवणी सांगता आल्या किंवा त्यांच्याविषयी माहिती देता आली तर सांगा. जसं आत्ता पहिल्यांदा आपण आर्किओलॉजीपासून सुरू केलं तर सांकलिया हे जे होते, डॉक्टर ह.धी. सांकलिया यांनी या ठिकाणी आर्किओलॉजीचं डिपार्टमेंट सुरू केलं आणि मग इथूनच परंपरा सुरू झाली आणि भारतात सगळीकडे हे सुरू झालं. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती उत्खननाच्या मेथड्स ज्या होत्या त्या शिकवल्या. एक मोठा छात्रवर्ग, विद्यार्थी वर्ग या सुरू केला आणि इथे हे सगळं उभारण्याचं जे कार्य होतं ते त्यांनी मोठं केलं. तसे त्यांना भारतरत्न म्हणजे त्यांना मोठे मोठे अवॉर्ड्स मिळाले, पद्मश्रीसारखे किताब त्यांना मिळाले. हे त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाचं एक मोठं द्योतक प्रमाण असं ते होतं. ही परंपरा इथे डेक्कन कॉलेजमध्ये खूप चालू राहिली. पुढे हे डॉक्टर देव होते की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जैनिझमचासुद्धा अभ्यास केला आणि तशी छात्र परंपरा इथं निर्माण केली. डॉक्टर ढवळीकरांनी या ठिकाणी मोठं संशोधन केलं. नेवासा असेल, इनामगाव असेल, अशा अनेक ठिकाणी भारतामध्ये कुठलंही क्षेत्र असं नसेल, प्रांत असं नसेल की जिथे डेक्कन कॉलेजचे आर्किओलॉजिस्ट जाऊन त्यांनी कार्य नाही केलं. डॉक्टर ढवळीकरांचं नाव ह्या मालेमध्ये आहे. तसंच मूर्तिशास्त्र ह्याच्यामध्ये डॉक्टर देगलूरकर यांनी खूप चांगला अध्ययन केलं. प्रीहिस्ट्रीसारख्या विषयामध्ये डॉक्टर पदैया जे संचालक पण होते त्यांनी मोठ्या पद्धतीने काम केलं. असे अनेक मोठी मालिका ही या डेक्कन कॉलेजची मोठी परंपरा आर्किओलॉजीची इथं आहे. तर आता मला म्हणजे तुम्ही 2 दिग्गजांची नावं घेतली की जे जनसामान्यामध्ये सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे डॉक्टर ढवळीकर आणि आपले देगलूरकर सर. तर ह्यांनी काय केलं तर सामान्य माणसासाठी लिखाण केलं
तर त्याचा परिणाम आपल्याला कसा दिसतो? खूप चांगला झाला. जसं आता सिंधू संस्कृतीचा अभ्यास हा त्यांनी केला. त्यांनी अनेक व्याख्यानं दिली. इथल्या स्थानिक भाषांमध्ये, मराठी भाषेमध्ये सुद्धा सिंधू संस्कृतीचा परिचय करून देणारी पुस्तकं ही डॉक्टर ढवळीकरांची प्रसिद्ध आहेत. हवामानचा परिणाम हा कसा पुरातत्व अभ्यासामध्ये उपयुक्त ठरला आणि आपण जे काही म्हणतो की बदल होत गेले, त्याच्यामध्ये हवामान कसं कारणीभूत होतं, पर्जन्यमान काय होतं, हे सगळे आडाखे डॉक्टर ढवळीकरांनी मांडले. आणि विशेषतः इनामगावचं उत्खनन, त्यातल्या ज्या मेथड्स तयार झाल्या, ह्या सगळ्याचं श्रेय त्यांना आहे. आणि त्यांनी दिलेल्या व्याख्यानांमधून, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांमधून, लोकल म्हणजे स्थानिक भाषेतल्या पुस्तकांमधून सुद्धा ह्याचा प्रसार झाला. डॉक्टर देगलूरकरांनी सुद्धा मूर्तिशास्त्र, मूर्ती कशी पाहावी, विष्णुमूर्ती कशी आहे, शिवमूर्ती कशी आहे, त्याचे वेगवेगळे निकष काय असतात, मंदिर कसं पाहावं, ह्याच्याविषयी त्यांनी लोकांमध्ये जाऊन खूप जागृती केली आणि अनेक प्रकारची व्याख्यानं दिली, अभ्यासक्रम तयार केले. आणि स्थानिक भाषेमध्ये सुद्धा ह्यांनी पुस्तकं लिहिल्यामुळे भरपूर त्यांनी ग्रंथसंपदा निर्माण करून हे सगळं ज्ञान पसरवलं. त्यामुळे दोघांचं जे तुम्ही नामोल्लेख केला, त्यांनी भरपूर आपल्या ग्रंथलेखनातून आणि व्याख्यानांमधून हा विषय जनसामान्यांपर्यंत पोचेल असं योगदान दिलं. तर सर, आता आपण बघतोय की भारताविषयी जसं जसं जगामध्ये ज्ञानाचा प्रसार होतोय, तसं भारताच्या संस्कृतीबद्दल जगामध्ये कुतूहल निर्माण झाले. हो. तर आर्किओलॉजी, डेक्कन कॉलेजमधलं पुरातत्वशास्त्र आणि संस्कृती विभाग या 2 विभागांनी जे कार्य केलेलं आहे, तर ही संस्कृती पुनर्स्थापित करण्यासाठी म्हणजे विदेशामध्ये आपल्या संस्कृतीविषयी माहिती पोहोचवण्यासाठी नेमकं कसं कार्य चालतं? आता प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी जिज्ञासा ही आहे आणि आपली संस्कृती काय होती ह्याचं जर चित्र उभं करायचं असेल, रिकन्स्ट्रक्ट करायचं असेल, तर हे 2 मोठे पुरावे आहेत जे मी मगाशीपासून सांगत आलो की भौतिक पुरावे की जे आर्किओलॉजीमधून उपलब्ध झाले. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये राखीगडी इथे जे वसंत शिंदे सरांनी उत्खनन केलं, त्याच्यामुळे सुद्धा एक इतिहास काय होता ह्याचा एक वेगळा विचार पुढे आला. त्यामुळे भौतिक पुराव्यांच्या आधारे आपला जो इतिहास होता तो मांडण्याचं कार्य हे आर्किओलॉजीमधून केलं जातं. आणि त्याला वाङ्मयीन पुराव्याची जोड किंवा वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला आपली संस्कृती कळून येते. तर वेदांपासून आत्तापर्यंत एकच एक वाङ्मय संस्कृत भाषा आपल्याला देते आणि ती भाषा बदलली नाही फारशी. त्यामुळे कंटिन्युअस एक स्ट्रीम, एक अखंडित प्रवाह संस्कृत भाषेचा चालू राहिला. त्याच्यामुळे ह्या डिक्शनरीमधून, या कोशामधून आपल्याला हे सगळे संदर्भ मिळतात. म्हणजे कुठलाही जर शब्द घेतला तर तो कुठल्या कुठल्या कालखंडात कसा आला आहे ह्याच्यातून आपल्याला एक आपल्या संस्कृतीचं चित्र स्पष्ट होतं. त्यामुळे डेक्कन कॉलेजमध्ये 2 महत्त्वाच्या संसाधनांवरती प्रमाणित काम चालतं. एकतर भौतिक पुरावे आणि साहित्यातले पुरावे. त्यामुळे डिक्शनरीमधून तुम्हाला त्या शब्दाचे किंवा त्या कल्पनेचे सगळे संदर्भ मिळणार आणि भौतिक पुरावे तुम्हाला इथं मिळू शकतात. म्हणजे समजा एखाद्याने आता कुठल्या एखाद्या कल्पनेवरती काम करायचं आहे, मुद्रा ही कल्पना आहे, विविध मुद्रा असतात. तर आर्किओलॉजीमध्ये, पुरातत्वशास्त्रामध्ये तुम्हाला त्याचे इमेजेस मिळतात, मंदिरांवरती त्या मुद्रा मिळतात, तशा मूर्ती मिळतात. पण त्याची वर्णनं पुराणामध्ये काय आहेत, महाभारतामध्ये त्याची वर्णनं काय आहेत, रामायणामध्ये त्याची वर्णनं आहेत का, वेदात तसं वर्णन आहे का, हे एक प्रकारे जोड घालण्याचं दोन्ही संसाधनं डेक्कन कॉलेज देतं. अतिशय मोठं काम होतं सर याच्यामध्ये. म्हणजे समजा आता अभयमुद्रा, तर ती कदाचित एखाद्या आर्किओलॉजिस्ट काय असते, कशी असते, हे सगळं मूर्तींचा अभ्यास करून सांगू शकतो की उजव्या हाताची आहे का डाव्या हाताची आहे, हाताची स्थिती कशी असावी, ती कुठल्या कुठल्या मूर्तींमध्ये आहे, हे सगळं ते भौतिक पुराव्याच्या आधारे सांगू शकतात. पण अभय शब्द कुठे आला आहे, अभयमुद्रा शब्द वेदापासून कुठे आला आहे, पुराणात त्याचं वर्णन काय आहे, हे सगळं डिक्शनरीचा अभ्यासक सांगू शकतो. म्हणजे मध्ये काय झालं की एक पुस्तक प्रकाशित झालं बालगंधर्वला, फार प्रचंड एक अख्खं ऑडिटोरियम फुल झालं होतं. त्याचा विषय असा होता की प्राचीन वाङ्मयामधील भारतामध्ये म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्समध्ये जे संशोधन झालं आहे, वराहमीर असेल किंवा समुद्रगुप्त असेल किंवा अभिनवगुप्त असेल, तर किंवा अनेक असे जे काही लोक होऊन गेली, किंवा पाणिनीचं व्याकरण असेल,
तर या सगळ्याचा प्रसार जनसामान्यांपर्यंत व्हावा म्हणून तुमचं डिपार्टमेंट काय काम करतं सर? एकतर असं काही आम्ही आयव्हरी टॉवर्सवरती बसलो आहे असं काही चित्र कधीच नाही आहे. बरोबर सर. डेक्कन कॉलेज हे सर्वांसाठी खुलं आहे. इथे जसे मोठे अभ्यासक येतात, चांगले संशोधक येतात, तसे शाळांच्या सहलीसुद्धा डेक्कन कॉलेजमध्ये येतात आणि त्यांना आम्ही आमचं संग्रहालय दाखवतो, त्यांना आम्ही प्रोत्साहन देतो आणि अक्षरशः ही मुलं लहान वयातलीसुद्धा सगळं बघत असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी, शाळाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी आमचे संग्रहालय कायम ओपन असतात. बरेच वेळा आमचे मोबाईल संग्रहालय मोबाईलमधून म्हणजे वाहनांमधून सुद्धा आम्ही काही ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथल्या सगळ्यांसमोर ती संग्रहालय मांडण्याचे प्रयत्न आमच्याकडून झाले. ओपन डेसारखे कार्यक्रम असतात, जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी इथं बोलवतो, आमचे इथले सगळे प्रकल्प त्यांना दाखवतो, इथली माहिती त्यांना दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचे MAचे आमचे जे कोर्स आहेत ते तिन्ही विभागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतात, MA आणि PhD. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोचतं, जनसामान्यांपर्यंत पोचतं आणि आमचे इथे कार्य करणारे जे सगळे प्राध्यापक, संशोधक आहेत हे कोणीही असे खोलींमध्ये बसून कार्य नाही करत. प्रत्येकजण विविध संस्थांच्या कुठल्या ना कुठल्या तरी समितीवरती असतो. अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चर्स म्हणून ते जात असतात. आकाशवाणीवरती आमचे सगळे संशोधक हे भाषण देत असतात. वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख येत असतात. त्यामुळे मीडियावरती सुद्धा खूप चांगला आमच्या या सगळ्या विद्यांचा प्रसार आम्ही करतो की जेणेकरून हे संशोधन लोकांपर्यंत पोचेल. त्यामुळे आमचे सगळे संशोधक हे विविध संस्थांमध्ये जात असतात, त्यांना निमंत्रण येत असतात. आकाशवाणी, वर्तमानपत्र ह्याच्यामध्ये त्यांचे भाषणं, लेख हे चालू असतात आणि ह्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोचण्याचा, जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न करतो. सर कसं आहे की जसजसं अवेअरनेस वाढत जातो किंवा ॲज अ डेव्हलपिंग कंट्री, एक सुधारणा होत असलेल्या राष्ट्रामध्ये त्याच्या संस्कृतीविषयी समाज जागृत व्हायला लागतो. बरोबर. आणि तिथे जे काही पुरातन वास्तू आहेत आणि पुरातन मंदिर आहेत किंवा पुरातन काही गोष्टी आहेत त्याचं जतन करण्यासाठी म्हणजे हेरिटेज कॉन्झर्वेशन ह्याच्यासाठी नेमकं आपलं काय कार्य काय आहे? आता आमच्याकडे एक स्वतंत्र अभ्यासक्रमच चालतो. म्हणजे हे जे आपले जे हेरिटेज आहे त्याचं सायंटिफिक कॉन्झर्वेशन ह्याचा एक आमच्याकडे अभ्यासक्रम चालतो, डिप्लोमा चालतो. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही कार्य करतो. या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी हेरिटेज संदर्भाने, आपल्या पुरातन वारशाच्या संदर्भाने काही ना काहीतरी कार्य करायचं असतं तेव्हा त्या त्या संस्थांना उपदेश करणं, समुपदेशन करणं किंवा काउन्सिलिंग करणं किंवा आमचे सल्ला म्हणून आमचे सगळे अभ्यासक काम करत असतात. त्यामुळे आता तुम्हाला अनेक प्रकल्प इकडे जसं पाताळेश्वर मंदिराच्यामध्ये काही कार्य करायचं होतं तर तिथेसुद्धा ॲडवाईज किंवा सल्ला मसलतीसाठी डेक्कन कॉलेजच्या अभ्यासकांनी मदत केली. अनेक वास्तू, आता गडकिल्ल्यांचं मोठं अभिमानाची गोष्ट आहे आपली, तर ह्याच्या संवर्धनासाठी काय करावं लागतं ह्या सगळ्या सल्लागार मंडळीमध्ये आमचे सगळे अभ्यासक कार्य करत असतात. ते तिथे जाऊन त्यांचे रिपोर्ट्स देतात, अहवाल देतात. त्यामुळे इथले सगळे आमचे जे काही अभ्यासक आहेत हे कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये हे कार्य करतच असतात. त्यामुळे प्रामुख्याने हेरिटेज मॅनेजमेंट, कॉन्झर्वेशन याविषयी सल्लागार म्हणून डेक्कन कॉलेजचे सगळ्या पुरातत्वाचे आमचे अभ्यासक, प्राध्यापक हे त्या त्या ठिकाणी कमिटींवरती काम करतात. कुठलाही शिलालेख असेल, नाण्यांचा असेल, लेण्यांचा अभ्यास असेल तर डेक्कन कॉलेजचे अभ्यासक त्या ठिकाणी जाऊन सल्ला देतात. कॉन्झर्वेशनमध्ये आमचे अनेक ठिकाणी सल्लागार मंडळामध्ये आमचेच प्राध्यापक हे काम करतात. सर इंटरडिसिप्लिनरी प्रश्न आहे थोडासा, आंतरशाखीय प्रश्न आपण त्याला म्हणू शकतो की संस्कृत एक मत असं आहे संस्कृतबद्दल की ही मृत भाषा आहे आणि एकाचं असं म्हणणं आहे की ती परफेक्ट भाषा आहे, म्हणजे परिपूर्ण भाषा आहे. तर आत्ता जे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही सगळं स्ट्रक्चरल काम होणार आहे त्याच्यामध्ये भाषेची निवड करण्यासाठी संस्कृत भाषेचा विचार चाललेला आहे. तर त्या संदर्भामध्ये सायन्स आणि संस्कृती किंवा सायन्स आणि भाषा एकत्र येण्याचं काही पुढे शक्यता दिसते का? आणि तसं तुमच्याकडे कोण आत्तापर्यंत अप्रोच झालं आहे का सर? तुमच्या बोलण्यात आता बरेच मुद्दे आले. हो सर. आता मृत भाषा आणि परफेक्ट भाषा या विषयात संस्कृत भाषा म्हणलं की बरेच प्रकारचे वाद प्रवाद हे येतात. ती अवघड भाषा आहे, ती मृत भाषा आहे, ती कठीण भाषा आहे, ती देवभाषा आहे, असे अनेक शास्त्रीय किंवा अशास्त्रीय असे त्या भाषेकडे बघण्याचे दृष्टिकोन हे असतात लोकांमध्ये.
आता मृतभाषा म्हणजे डेड लँग्वेजची पण एक डेफिनेशन आहे. ती सुद्धा नीट पाहिली तर या सगळ्याचं उत्तर मिळू शकतं. एकतर असं आहे की व्यवहारामध्ये ही भाषा नव्हती किंवा ही आज कोणाची मातृभाषा नाही असं म्हणून ती मृतभाषा म्हणण्याचा पण एक प्रघात होता. परंतु संस्कृत जोपर्यंत समजतं आहे आणि ते समजणारा एकतरी माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्या भाषेला मृत म्हणता येणार, कारण ती इंटेलिजिबल आहे, ती कळती आहे भाषा अजूनही. आणि व्यवहारामध्ये आज मोठी भाषिक आंदोलनं झाली की ज्याच्यामुळे संस्कृत भाषा व्यवहारामध्ये आली. आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा भारतीय भाषा म्हणून संस्कृतचा उल्लेख आहे. आज संस्कृत बोलणारे भरपूर आहेत, त्यांना संस्कृत चांगलं बोलता येतं, संस्कृत लिहिलं जातं, संस्कृत बोललं जातं, संस्कृतमधून प्रकाशनं होतात, आकाशवाणीवरती मीडियामध्ये संस्कृत असतं, पत्रिका संस्कृतमधून निघतात, नाटकं संस्कृतमध्ये लिहिली जातात, त्यांचे परफॉर्मन्सेससुद्धा होतात. आणि ती व्यवहारामध्ये आणण्यासाठी काही भाषिक प्रयत्न, भाषिक चळवळीसुद्धा गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्या झाल्या त्यांचा आपल्याला नक्की विचार करावा लागतो, दखल घ्यावी लागते. त्यामुळे पुनरुज्जीवन संस्कृतचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक आता चालू आहे. अनेक माध्यमातून ते चालू आहे, काही संस्था त्यासाठी कार्य करतात, खूप चांगल्या पद्धतीने ते करतात कार्य. त्यामुळे संस्कृत आत्ता जाणणारे भरपूर लोक आहेत. मागच्या सेन्सस रिपोर्टमध्ये 55,000 लोकांनी आमची भाषा संस्कृत असं लिहिलं होतं. आता ते कुठल्या आधारे लिहिलं कसं ते काही असेल, पण तसे रिस्पॉन्स आलेले होते. त्यामुळे ते आता संस्कृत जाणतात, माहिती असणारे असे लोक आहेत. आता काही कुटुंब अशी आहेत, माझ्या परिचयात 1-2 कुटुंब अशी आहेत की ज्याच्यात पूर्णपणे संस्कृतच बोललं गेलं जातं, घरातच संस्कृत बोलतात. त्यामुळे त्यांची जी पुढची पिढी जन्माला आली ते संस्कृतच शिकले. असे पण प्रयत्न झालेत, असे होत आहेत. काही गावांमध्ये पूर्णपणे संस्कृत व्यवहार होतो. असं असल्यामुळे ती मृतभाषा आहे असं म्हणणं हे पूर्णपणे शास्त्रीय होत नाही. आणि सर मोनियर विल्यम्स यांनी जी डिक्शनरी लिहिली त्यातसुद्धा त्यांनी खाली एक टिप लिहिली की माझाही असा भ्रम होता की ही मृतभाषा आहे, परंतु ही कोश तयार करताना आणि नवीन शब्द तयार झालेले त्याला दिसत असताना त्यांनी असं म्हणलं की हा काही माझा पण भ्रम आता दूर होतो आहे असं त्यांनी म्हणलं. त्यामुळे आता संस्कृत बोलणारी खूप लोक आहेत, संस्कृत जाणणारी खूप लोक आहेत, संस्कृत चांगलं इंटेलिजिबल आहे, संस्कृतचं कुठलंही लिटरेचर वाचता चांगलं आहे तर समजतं. तर असं याबद्दल माझा प्रश्न होता. आता एक येतो, तुम्ही परफेक्ट भाषा असं म्हणला, त्या संस्कृत नावातच आहे ना, ती व्याकरणाच्या नियमाने खूप परिष्कृत झालेली आहे. आता ह्याच्याविषयी खरं खूप बोलता येईल. म्हणजे संस्कृत हे नाव त्या संस्कृत भाषेला का पडलं, त्याच्यावर व्याकरणाचा काय प्रभाव होता, आणि व्याकरणा न बसणारं बोलणं किंवा वापरणं म्हणजे काय, अपशब्द, ह्याच्यात बरंच आहे. परंतु आज एक सामान्यपणे आपण पाहतो तेव्हा व्याकरणाच्या नियमाने परिष्कृत आहे आणि तसंच बोललं जावं, तसंच लिहिलं जावं हा एक प्रभाव असल्यामुळे पाणिनी पतंजलीने जे संस्कृतचं रूप आपल्यासमोर ठेवलं त्याचा प्रभाव राहिला, तसंच व्यवहारात असलं पाहिजे. अशामुळे ती एक परफेक्ट म्हणजे व्याकरणाच्या नियमांना धरून बोललं जातं म्हणून वापरले जाते. म्हणून AI च्या दृष्टीने AI आणि संस्कृत ह्याच्यावरती आता खूप प्रयोग चालू आहेत. त्यात 2-3 नावं फार महत्त्वाची आहेत. डॉक्टर अंबा कुलकर्णी ज्या हैदराबादमध्ये कार्य करतात, त्यांनी ह्या सगळ्यावरती आत्ता नेपाळच्या एका कॉन्फरन्समध्ये खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं. तर AI संस्कृतचा होत असणारा शिरकाव म्हणजे त्यातून काही उपलब्ध होत असणं हे आता सुरू आहे. आत्ता लगेच त्याचे परिणाम काय आहेत, किती आहेत हे जरा सांगणं अवघड आहे. परंतु त्याचा वापर करून, AIचा वापर करून संस्कृत रूपं सिद्ध करणं, व्याकरणाचे नियम म्हणजे पूर्वी आपण ते सगळे व्याकरणाचे शब्द पाठ करत बसायचो. आता तसं न करता तुम्हाला त्या ॲनालायझर्स त्या शब्दाची विभक्ती प्रत्यय सांगितलं, ह्या विभक्तीत ह्या वचनाचं रूप हवं आहे तर ते रूप तुम्हाला मिळेल, किंवा हे रूप कुठल्या विभक्ती वचन त्याचं काय आहे हे सांगा तर AI सांगू शकेल. भाषांतर किंवा अनुवाद करून देण्याचं संस्कृतमधून इंग्रजीमध्ये AI करून देईल का, असे प्रयोग आत्ता चालू आहेत, वापर त्याचा चालू आहे. काही प्रयोग चांगले झाले आहेत. पण AI आणि कॉम्पिटिशन लिंग्विस्टिक्स ह्या क्षेत्रामध्ये हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बाहेरही भारताबाहेर संस्कृत लायब्ररी जी आहे ब्राऊन युनिव्हर्सिटीची, त्यांनी केलेले प्रयोग हे पाहण्यासारखे आहेत.
तर सर आत्ता जे आपले विद्यार्थी आपले शिकून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जातात, तर डेक्कन कॉलेजमध्ये 15-20 वर्षापूर्वी सरळ प्राध्यापक सांगायचे की इथं आल्यानंतर तुला त्याच्यातून तुला काही अर्निंग सोर्स मिळण्याची शक्यता कमी आहे. पण आत्ता जसा काळ बदलतो आहे, देर आर न्यू म्हणजे खूप साऱ्या पॉलिसीज चेंज होत आहेत, आपलं एज्युकेशन बदलतं आहे. तर त्या दृष्टीने पण काही नवीन उपलब्धी म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं रोजीरोटीसुद्धा म्हणूयात आपण, किंवा त्यांचं अर्निंग सोर्स म्हणून या सगळ्याचा उपयोग होतो का? आता चित्र चांगलं बदलतं आहे. बरं सर. हो सर. जे तर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीवरती खूप भर देण्यात आलेला आहे. आता IKS जे आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञानपरंपरा प्रणाली, हे खरं शब्द परिचित होण्याआधीचपासूनच डेक्कन कॉलेज तेच काम करतं आहे. तो शब्द कधी वापरला नव्हता, परंतु पुरातत्वशास्त्र, आमचं भाषा विज्ञानशास्त्र, संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्ट, याच्यातून आम्ही तोच सगळा अध्यापनाचा कार्य करतो आहे. जे तुम्ही म्हणता की आता नोकरी किंवा असा जो विषय आहे वृत्तीशी संबंध, तर बरेच म्युझियम्ससारखे ठिकाणं आहेत, मोठमोठी म्युझियम्स आता उदयाला येत आहेत, विकसित होत आहेत. केंद्र सरकारने तर अनेक ठिकाणी म्युझियम्सला, संग्रहालयांना, वस्तुसंग्रहालयांना प्रोत्साहन दिलं आहे. तर ह्या ठिकाणी कार्य करण्यास डेक्कन कॉलेजसारख्या संस्थांमधून जे आर्किओलॉजिस्ट तयार होतात ते अतिशय योग्य व्यक्ती असतात, कारण त्यांना या सगळ्याचं शास्त्रीय ज्ञान असतं पुरा संग्रहाचं. त्यामुळे म्युझिओलॉजीसारखं क्षेत्र, म्युझियमसारखं क्षेत्र, अनेक ठिकाणी सर्व्हे चालू असतात. आत्ता जो आपण उल्लेख केला तो हेरिटेज कॉन्झर्वेशन, ह्याच्यामध्ये तर खूप मोठा वाव हा टुरिझम आता हेरिटेज टुरिझम खूप सुरू झालं आहे. म्हणजे आपण बघतो तर अनेक वारसे स्थळं जे आहेत त्यांना आता एक चांगली अवस्था प्राप्त झाली आहे, पुनरुज्जीवन त्यांचं होतं आहे, गडकिल्ल्यांचं संवर्धन होतं आहे. ह्याच्यामध्ये ज्यांना शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचा अभ्यास केला आहे असे आर्किओलॉजीचे विद्यार्थी हे कार्य करू शकतात. छोट्या छोट्या बाकी ज्या त्याच्यातल्या ब्रँचेस आहेत, न्यूमिस्मॅटिक्स, नाणकशास्त्र असेल, पुराभिलेख असेल, यांचा अभ्यास आता करणं गरजेचं आहे. त्यामुळे संशोधन संस्थांना पुरवठा देणारे संशोधक हे डेक्कन कॉलेजसारख्या संस्थांमधून घडत असतात, ते मिळतात. त्यामुळे आता काही प्रमाणामध्ये कुठे ना कुठेतरी संधीच्या उपलब्धता, अवकाश हा विस्तारतो आहे असं लक्षात येतं आहे. तर सर आता मी माझ्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे येतो. त्यातला पहिला प्रश्न जो आहे ती सनातन संस्कृती, म्हणजे शंकराचार्य असतील किंवा काशीचं संस्कृत विद्यालय असेल किंवा वेद पाठशाळा असतील, वेदभवन आहेत, की ज्याला एक गुरु शिष्य परंपरेचा वारसा आहे, की तिथे गुरूंनी दिलेलं ज्ञान हे अंतिम समजलं जातं आणि गुरु शिष्याला सांगतो, शिष्य त्याच्या शिष्याला सांगतो आणि त्याचाही परिणाम अत्यंत चांगला आपण बघितलेला आहे, म्हणजे उच्चारापासून ते ज्ञानसंवर्धनासाठी. तर डेक्कन कॉलेज एक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतं आणि ते गुरु शिष्य परंपरेतनं अभ्यास केला जातो. त्याचा समन्वय होतो का, किंवा त्याच्या दृष्टीने आपण काही एकमेकांचं ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी म्हणून काही कार्य करत आहात का? मुळात प्राचीन ज्ञान जे आहे ते आपल्यापर्यंत आलं ते त्या मौखिक गुरुशिष्य परंपरेतूनच आलं आणि ते अत्यंत साक्षेपी होतं. म्हणजे आता कुठलंही ग्रंथ, पुस्तक हे त्याचे पाठभेद अनेक सापडतात, परंतु जसंच्या तसं ते वाङ्मय खऱ्या अर्थाने आलं वेदांचं आपल्यापर्यंत कित्येक हजार वर्ष ते त्या गुरुशिष्य परंपरेतूनच आलं. कारण अगदी काना मात्रा छोटासा बिंदू विसर्गाचा सुद्धा बदल नाही झाला पाहिजे, इतकं काटेकोर शिस्तीने साक्षेपी पद्धतीने हे अध्ययन केलं गेलं आणि पुढच्या पिढीला दिलं गेलं. आता आधुनिक पद्धतीत हे तितकं साक्षेपी होतं असं नाही आहे. म्हणजे त्यात काय डेक्कन कॉलेज असं नाही, कुठल्याच ह्याच्यामध्ये आपण तशा पद्धतीने ते करत नाही. त्याचे गुणदोष वेगवेगळे आहेत, ह्या पद्धतीचे फलन वेगळं आहे, ह्याच्यातनं येणारं उद्दिष्ट आणि याचे फलन वेगळं आहे. या 2 पद्धती तशा वेगळ्या आहेत, परंतु त्यातला जो भाव आहे ना, मुख्य जो भाव आहे ना, की आपल्याला असणारं ज्ञान जे आपण आपल्या गुरूंकडून मिळवलं, भले ते आता काही याचं गुरुकुलात जाऊन मिळेल असं नाही, परंतु जे काही आपल्याला वारसा आपण घेतला तो तसाच्या तसा पुढच्या पिढीला देणं हे त्या गुरु शिष्य परंपरेतला भाव आहे मुख्य आहे. आणि तो निश्चित डेक्कन कॉलेजमध्ये जपला जातो, कारण आमच्याकडे विद्यार्थी संख्या ही फार अफाट नाही आहे. त्यामुळे एक गुरु एक शिष्य, अगदी एकालाच एक प्रमाण नाही, पण एकाच एक 4-5 प्रमाण असतं. आणि इथले गुरु शिष्य जितके आपल्या परंपरेत नातं त्यांचं घट्ट होतं तितकंच इथं दिसतं. कारण आमचे सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये फील्डवर्कला गेल्यामुळे अतिशय त्यांच्या जवळ असतात. त्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्या सोडवतात.
त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स जो असतो तो इथे मिळतो. फील्ड वर्कसारखे वर्कशॉपसारख्या कार्यक्रमांमुळे गुरु शिष्यांचं जे जवळीकचं नातं होतं ते तुम्हाला डेक्कन कॉलेजमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे इथे एक शिक्षक आणि 100चा वर्ग की ज्यांना नावही माहिती नाहीत असं इथं कधी नसतं. इथला शिक्षक हा, इथला प्राध्यापक हा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या जडणघडणीमध्ये लक्ष देतो. त्यांना MA PhD शिक्षण करून थांबत नाही. त्यांना पुढेसुद्धा व्यावसायिक मार्गदर्शन असेल. अनेक आमचे शिक्षक हे विद्यार्थ्यांबरोबर कोलॅबोरेटिव्ह रिसर्च करतात, कोलॅबोरेटिव्ह पेपर्स लिहितात, ग्रंथ लिहितात. म्हणजे गुरु आणि शिष्य, ते शिष्य कधी गुरु झाले आणि पुढे शिकवायला लागले हे कळलंच नाही. जसं संकलयांपासून सुरू झालं ते गुरुशिष्य परंपरेनेच त्यांनी पुढची पिढी घडवली. देवसरांसारखे शिष्य त्यांचे ते पुढे गुरु झाले, त्यांनी एक परंपरा घडवली. असंच आज आमच्याकडे चालू आहे. त्यामुळे इथे एक गुरुशिष्य परंपरेचा जो भाव आहे तो नक्की जतन झाला आहे. कारण इथे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं एक वेगळं नातं आहे. आणि संख्या कमी असल्यामुळे आम्ही ते जे गुरुशिष्य परंपरेत एकाच एक लक्ष देणं, त्याचं घडवणं, हे गुरु करायचा, ते आम्हाला इथं सुलभ आहे आज तरी. त्यामुळे हे डेक्कन कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. तर सर आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या भविष्यातल्या योजना काय आहेत, आणि दुसरं म्हणजे तुमचा अल्प परिचय मी घेतला, पण संस्कृतमध्ये जे आपलं कार्य आहे किंवा आपण जे गेले अनेक वर्ष करताय त्याची पण थोडासा परिचय प्रेक्षकांना व्हावा, त्या दृष्टीने पण आपण सांगावं सर. संस्थेच्या भविष्य योजनेविषयी बोलताना एक तर असं आहे की आमच्याकडे 3 विभाग आहेत. एका विभागाचा जरा प्रश्नात तुमच्या काही आलं नाही, परंतु भाषाशास्त्र विभाग हा तितकाच तोडीचा आहे. आणि जे आर्किओलॉजीनी कार्य केलं ते तिथल्या भाषाशास्त्राने भाषा फोनोटिक्स वगैरे सगळं ते बघतात त्याच्या. हां, डॉक्टर SM कत्रेंनी जेव्हा इथे भाषाशास्त्राची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा भारतामध्ये भाषाशास्त्र हे सुरू झालं, आधुनिक भाषाशास्त्र. आणि मग इथल्याच विद्यार्थ्यांनी भारतभर आणि भारताबाहेर या विद्याशाखेचा प्रसार केला. तर पहिली जी ध्वनिशास्त्र प्रयोगशाळा होती, फोनेटिक लॅब होती, ती डेक्कन कॉलेजमध्ये स्थापन झाली. आणि इथल्या सगळ्या अध्यापकांनी, संशोधकांनी या शास्त्राला एक आकार दिला. त्यामुळे हे आमचं एक महत्त्वाचं एक आमचं विभाग आहे म्हणूयात आपण. हां, एक मोठा विभाग आहे. आणि आता आमची आधुनिक ध्वनिशाळा इथे उपलब्ध आहे. ध्वनिशास्त्राची प्रयोगशाळा आधुनिक, अत्यंत अशी वेल इक्विप्ड अशी तयार आहे. तर भविष्यकाळामध्ये आमच्या ह्या सगळ्या 3ही विभागांचा मध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने आम्ही काही योजना करू. आणि हे सगळं आमचं जे ज्ञान आहे हे जास्तीत जास्त लोकांकडे पोचावं म्हणून काही नवीन अभ्यासक्रमांची योजना करणं. आता NEP तर आम्ही ॲडॉप्ट केलेलीच आहे, त्याचा स्वीकार आम्ही केलेलाच आहे. पण या व्यतिरिक्त छोटे छोटे काही प्रकल्प हाती घेणं, जसं आता संस्कृत डिक्शनरीचा विचार केला तर भविष्यकाळातली योजना म्हणजे आमचं क्राऊड सोर्सिंग, डिक्शनरीचं पब्लिकेशन वाढवणं. आणि ही पूर्णपणे आता लेक्सिकोग्राफी बदलून एक डिजिटल लेक्सिकोग्राफी आमचं पोर्टल तयार करणं ही भविष्यातली योजना आहे. आणि त्याच्याबरोबर IKS आणि EDS म्हणजे IKSच्या बरोबर कोशशास्त्राचा प्रसार करणं ही आमची पुढची योजना राहणार आहे. त्यासाठी पूरक अभ्यासक्रम स्वयं किंवा मूक माध्यमातून करणं हीच योजना आम्ही इथं करणार आहोत. भाषाशास्त्र विभागामध्ये नुकताच आम्ही एक महाराष्ट्राच्या बोलींचा एक सर्वेक्षण आणि प्रतिमांकनाचा मोठा प्रकल्प हा शासनाच्या मदतीनेच, अनुदानानेच पूर्ण झाला. असा इतर भारतीय भाषांमध्ये मराठी सोडून करावा का काय अशी योजना आम्ही आखतो आहे सध्या. आमचे सहकारी त्या दृष्टीने पण प्रयत्न करत आहेत. आर्किओलॉजीमध्ये सुद्धा ज्या वारसा स्थळांचा अभ्यास राहिला आहे शिल्लक तो वाढवणं हे आमच्यासमोर राहील. आणि एक उद्दिष्ट आम्ही ठेवू की ही संस्था जी आहे ती आत्ता एक डीम्ड युनिव्हर्सिटी या स्टेटसमध्ये आहे. म्हणजे अगदी पाठशाळेपासून डीम्ड युनिव्हर्सिटीपर्यंत आम्ही आलो, परंतु हे एवढं या संस्थेचं पुरेसं नाही आहे. इथले जे क्षमता आहे, पोटेन्शियल्स आहेत, ते एक राष्ट्रीय विद्यापीठ व्हावं, केंद्रीय विद्यापीठ व्हावं, केंद्रीय संस्था म्हणून याला मान्यता मिळावी, हे डोळ्यासमोर ठेवून सर्व त्या दिशेने प्रयत्न करावेत असे एक आमचे आत्ता उद्दिष्ट आहे. संस्थेविषयी मी एवढं म्हणू शकतो. सर आपला परिचय आपण, माझा परिचय अल्पच असलेला अल्पच आहे म्हणजे काही. तर आज आपल्याला प्रसाद जोशी सर जे उपकुलगुरू आहेत डेक्कन कॉलेजचे, त्यांनी अतिशय माहितीपूर्ण अशी डेक्कन कॉलेजची माहिती आपल्याला दिली. इथं ज्या कोणाला अशा सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जाऊन करिअर करायचं आहे
त्यांनी नक्की डेक्कन कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा प्रत्यक्ष इथं येऊन डेक्कन कॉलेजची माहिती घ्यावी असं मी आज सगळ्यांना आव्हान करतो. आणि अभिजनांच्या शोधामध्ये आज आपण डेक्कन कॉलेजमधल्या एका अभिजनाशी चांगला संवाद साधता आला त्याबद्दल सरांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो.